एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाच पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. भाई साहब, काय जागीरदार, कसे आहात? काय झाली का खरेदी? वा, हो हो, वा जकास. हो हो, हे तुला मस्त दिसणार आहे ललिता. बघितलं का? वा. तेच दागिने घालून ना फार कंटाळा आला होता मला, म्हणून घेऊन टाकली पटकन. बरं का? सांगा बरं, किंमत काय असेल साधारण? कमान ललिता, तुम्हाला कारचा भाव विचार, बंगल्यांचे भाव विचार, सोनं दागिन्यांचे भाव कुठे मला विचारते? तू सांग. फक्त 40 लाख. काय ललिता, 40 लाखांच्या दागिन्यासाठी तू स्वतः गेलीस ग? मागून घ्यायचं ना, तर गेली होतीस तर 80, 85, 90 लाखाचे घेऊन यायचे ना दागिने. पण खरेदी करायला गेलेच नव्हते, आवडले म्हणून घेऊन टाकले. शाबास, मग हरकत नाही. आणि वेळेवर आलेस. अगं, बोनस वाटायची वेळ झाली, 2 महिन्यांनी बोनस देतो आपण यांना. सकाळपासून वाट बघतायत बिचारे. आवरून ठेवा सगळं, चला. आवरून झालं की यात. उरलेले पैसे गोरगरिबांमध्ये वाटून टाका, जा. ललिता, खूप दिवसांनी आपण दोघांनी मिळून स्वप्न बघितलं. छान वाटलं. आता त्या स्वप्नातनं बाहेर येऊया आणि ते खरं करायचं असेल तर त्या स्वानंदीला शोधूया. हो, बरोबर आहे तुझं. स्वानंदी, ए बाळा स्वानंदी, कुठेस बेटा तू? हाक मारताय का मोरपीस फिरवताय?
अशी हाक मारून कसं चालेल? स्वानंदी, ए स्वानंदी! अरू, अजून आपल्याला पैसे मिळालेले नाहीयेत. पैसे न मिळून कसं चालेल? वच्ची मोशीला आणून बसवलं ना त्याच्या बोडक्यावर. आता तर पैसे द्यायला लागतीलच. स्वानंदी कुठे गेली? तुला माहिती आहे आज ना मनावरचं एक ओझं कमी झालं असं वाटतंय. छान वाटतंय खूप. वच्ची मावशी घरी येऊन गेला ना. पण तुम्ही त्यांना स्वतःहून आणलत ना घरी, मला खूप आवडलं. नाहीतर त्या कधीच आल्या नसत्या ना. तसं जर झालं असतं ना तर ती सल काय मनात राहिली असती. तुला माहितीये माणसाला, प्रत्येक माणसाला माहिती असतं की आपण काय चुकलो आहोत. मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी त्याला माहिती असतं आपण नेमकी काय चूक केली. त्याच्या मनात असतं ते. आणि आपण कधी कधी आपल्या या जाणीवांकडे दुर्लक्ष करतो ना. ती सल मनात तशीच राहते आणि मग आपण रोजच्या कामात, मित्रांशी बोलण्यात, गप्पा टप्पात हसण्यात त्या जाणीवेकडे मुद्दामून दुर्लक्ष करतो. हो, पण रात्री जेव्हा सगळं शांत होतं ना तेव्हा अख्खा दिवस डोळ्यासमोर उभा राहतो आणि तेव्हा ती जाणीव जागी होते. हो ना? मनाच्या तळ्यातला सगळा गाळ खाली बसला की मग ती जाणीव वर डोकं काढते, तरंगत तरंगत वर येते आणि प्रश्न विचारते की तू कसं हसू शकतोस, कसं जगू शकतोस, कसं काम करू शकतोस मी सोबत असताना. तुला काही वाटत नाही? अहो, पण हे असं सगळ्यांनाच नाही फील होत. म्हणजे ज्यांचा कॉन्शियस जिवंत आहे, सतसत विवेक बुद्धी चांगली आहे ना, त्यांनाच हा त्रास होतो. जी माणसं निगरगट्ट असतात ना त्यांनी ना आपल्या जाणीवांना अशा बंद करून ठेवलेल्या असतात, अशा गाडून ठेवलेल्या असतात मनाच्या मातीखाली. आणि मग ते त्यांच्या चुकांकडे सहज दुर्लक्ष करू शकतात. आपलं वागणं चुकतंय हेच त्यांना कळत नाही. याला जाणीवा. कोणाबद्दल बोलतेस तू? हे आपल्या आई. आपल्या आई काही बोलल्या का तुम्हाला? लंचच्या वेळी काही बोलल्या का? काय नाही, काय नाही का. जी सल माझ्या मनात आहे तिला पण उरऊर लागलेली असतात ना त्या गोष्टीची. हा, मला म्हणाली वच्ची मावशींना घरी परत आणूया, जे झालं ते सगळं विसरून जाऊया. बस एवढंच. नाही म्हणजे असं अचानक का वाटलं त्यांना, त्याबद्दल काही नाही का बोलल्या? ते आता तुम्ही काय बोलता बोलता थांबला? संपून टाकूया असं म्हणाली. जे गैरसमज झाले असतील ते. आणि ते शिवाय चेकचं पण सगळं प्रकरण तुला माहितीच आहे ना ते सगळं. तर तेच वच्ची मावशी घरी आल्या ना हे जास्त महत्वाचं नाही का. ते बरं झालं आज. तुम्ही खोटं बोलताय माझ्याशी आणि मला ते कळतंय. हे सगळ्यात वाईट आहे. मला नाही आवडत आहे तुमचं हे वागणं. होय, मी तुझ्याशी खोटं बोलतोय. मलाही आवडत नाही हे. पण काही वेळा नाईलाज असतो, तर काही वेळा आपण हतबल असतो. एकदा खोटं बोलून प्रसंग निभवायची सवय लागली ना की खऱ्याची किंमत कमी होते. त्याची गरजच उरत नाही आणि मग नाती विस्कटायला लागतात. आपल्या घरातली नाती आधीच पैशांमुळे विस्कटली, पण मी ही नात्यांची घडी नीट बसली. त्याशिवाय मला चैनच नाही पडणार. काय झालं, गप्प का बसलीस? घरी जाऊया. हा सर. आनंदी, ए स्वानंदी, स्वानंदी. हा का काय मारताय? दार ढकलून बघा. स्वानंदी, ए बाळा स्वानंदी. कुठे गेली ही मुलगी? कुठे शोधायची आता या मुलीला? कुठे गेली असेल?
स्वानंदी अगं कुठे होतीस? कधीची शोधतेय मी तुला. आई अगं मी शतपावली करायला गेलो होतो, पाय मोकळे करायला. जेवल्यानंतर शतपावली करावीच. स्वानंदी तू जरा येतेस, तुझ्याशी बोलायचंय मला. ए आई ये आत्ता इतक्या उशिरा प्लीज नको ना, झोपायचंय प्लीज. 2 मिनिटं, फक्त 2 मिनिटं. हा 2 मिनिटं फक्त. हो हो ये ग. झापडा रे डोळ्यात. ऐका ना, आमचं बोलणं होईपर्यंत तुम्ही गाद्या घालून ठेवाल प्लीज. आता इतकं गोड प्लीज म्हणते, का नाही गाद्या घालणार? हेल्थ. स्वानंदी काय चाललंय तुझं? आई गाद्या न्यायच्या राहिल्यात. तू तिला काय विचारलं? काय चाललंय तुझं? आई तिचं दुसरं काय चालू असणार? घर आणि क्लास. तिच्या आयुष्यात दुसरं आहे काय? नाही का? तू जा ना बाबा गाद्या घेऊन. हो बाबा जातोय. बाजू बाजू. हा सांग बाळा स्वानंदी, उगीच वेळ वाया घालवू नकोस. मला कळत नाहीये काय. काही कळत नाहीये तुला? वेळ पकडून पेडगावला जाऊ नको सुगास. आई खरंच. आई मी तुला खात्री देतोय, माझी बायको कायम खरंच बोलते, खोटं अजिबात बोलणार नाही. तू कशाला येतोयस रे मध्ये मध्ये? उषा नेऊ की नको? हा आणि मी अजून पुन्हा येणार आहे, मला चादरी न्यायच्यात आणि डासांची काय कॉईल कॉईल ती मी नेऊ का तू आणणार आहेस? प्लीज तुम्हीच याल परत घ्यायला. तोपर्यंत मी आईंशी बोलून घेते. बघा सगळं मलाच करावं लागतं या घरात. ये. इंद्रनीला आसपास असताना स्वानंदीकडे पैसे नाही मागता येणार. ललिता मला वाटतं राहू दे, आज उद्याच बोलूया. नाही बोला ना. नको. जा झोपा, उद्याच बोलू. नक्की? हा. झोप लागेल ना? हो लागेल. गुड नाईट. आणि आता पाठव त्याला ती कॉईल न्यायला. चोंबडी नुसती. जहागीरदार, ह्या वयात कसले बोळे मारताय? अहो ललिताबाई, नका बोलू त्यांना. त्यांनी मुद्दाम नाही मारला. हा त्यांना खरं तर कपाटावर मारायचा होता, हो ना? चुकून मला लागला. पण माधवराव कपाटावर बोळे मारून कपाट उघडणार नाही. काय तुम्ही पण. असं दे ना. बर स्वानंदी, मी जरा पाय मोकळे करून येते ग. बर. नेम सुद्धा धड धरता येत नाही तुम्हाला. मी नीट धरला होता. आजी नेम धरून बरोबर मध्ये घुसल्या. हो दे, आता जाऊन स्पष्टच विचारते. स्वानंदी, आई पोहे करते, चालतील ना? पोहेच राहू दे. मी काय म्हणते ऐका ना, ते अंघोळीवर येतच असतील, मी पटकन पोहे करते. पोहे करते मी.
आई काय घाई आहे, मी सगळी कामं आवरते ना, मग आपण बोलू. तुला सांगितलं ना मी करते सगळं. बरं तुम्हीच करा, पण मी कांदे तरी चिरून देते. ते एकदा सांगितलं तुला कळत नाही का? मी करते म्हणाले ना सगळं. अरे कसली गडबड आहे? काय चाललंय? बघा ना, आई म्हणतायत की मी सगळं करते, तू बाजूला हो. हा असं म्हणते आई? आपल्या घरात ना उलटी गंगा वाहते होते. सासूबाई सुनेला सांगते सगळं मला करायचंय. मग चांगलं ना, तुला प्रॉब्लेम काय स्वानंदी? हे बघ, आईची इच्छा ना सगळं करायची, तिला प्लीज सगळं करू दे. हो उगाच किचनचा ताबा घेऊन बसू नकोस, कळलं ना? तू काय तुला सगळं करू दे. हा ठीक आहे, वहिनी आली. आला. सॉरी आई, सकाळी दूधवाला नव्हता आला ना, म्हणून गेले होते. सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला पहिलाच्या लवकर लागतो ना. पण वहिनी, आज चहा आणि नाश्ता आई करणार आहे. हा काहीतरीच काय? काहीतरीच नाही, प्लीज तुम्ही तुमचं सगळं बंद करा, कळलं ना? आईला काम करायचं ना, आईला काम करू द्यायचं, तिची हाऊस मारायची नाही, कळलं? आज सगळं आई करणार. आई कर. आई भाजी द्या ना. बघ आई, तुझी सगळी इच्छा पूर्ण केली बघ मी. आई खुश? बघ त्यांनी ऐकलं माझं. कर तू. हा आलोच. आज इंद्रनीलने अगदी मनावर घेतलेलं दिसतंय. स्वानंदी बाळा, तूही घे आता मनावर. बाबा मी पण खूप मनावर घेतले, करू दे सगळं आईंनाच. आई तुम्हाला काही हवं असेल तर सांगा, मी आहे इथेच. तुझ्याशी बोलायचं म्हणून तुझ्या मागे मागे हिंडते. आई एक मिनिट, आई फोन आलाय. काही बोलायचं असेल की नेमक्या वेळेचा फोन येतो बरोबर. थँक्यू बाबा. घरून आहे. हा आई बोल ग. अगं आई नाही, मी बोलतेय अनिता काकू. हा काकू बोल. मी पण आहे. हा आई सांग ना. अगं तिला कळलं आता, एवढ्या जोरात बोललीस ते. अरे वा, दोघे एकत्र. आजचा दिवस खास दिसतोय. नाही नाही, आज खास दिवस नाहीये, खास दिवस येणार आहे, त्यासाठी फोन केलाय मी तुला. पण तू सांगणार नाहीस ना कोणाला? म्हणजे? अगं नाही, म्हणजे जरा ना सिक्रेट आहे, त्यामुळे तू कोणालाही काही सांगितलंस ना तर प्रॉब्लेम होईल. म्हणजे शक्यतो काही कोणाला बोलू नको. कशाला सांगेल ती कोणाला? तू काही काय बोलत बसलीस. आणि हॅलो. हा सायला, कशी आहेस? हा स्वानंदी, अगं काका काकूंची अॅनिव्हर्सरी आली आहे ना, तर मी आणि जुईली त्यासाठी सरप्राईज पार्टी प्लॅन करतोय. वाव. अरे वा, माझ्या धाकट्या बहिणी पण मोठ्या झाल्या. हो मोठ्या झालोय. हॅलो. अगं काय झालंय माहितीये का, थोडासा प्रॉब्लेम झालाय. काय ग? की ना हे पण सामील झालेत आमच्यात. हा नाही म्हणजे मदत करायची इच्छा असते त्यांना, पण तुला माहितीये ना सगळंच विसरतात ते. काकू काय ग तू पण. मी आता लवकरात लवकर घरी येऊन जाते एकदा. हा खरंच? अगं हो, मला ना खूप मजा येते हे सगळं ऐकून. आणि तसंही सध्या सरप्राईज देण्याचे दिवस सुरू आहेत. मला बघायचंय की कोण कोणाला सरप्राईज देतंय. नाश्ता. अगं बाई, अगं मी बोलत काय बसले, तुला नाश्ता द्यायचाय का? तू जा जा जा. नाही नाही तसं नाही, त्यांना नाश्ता नकोय, त्या माझ्यासाठी नाश्ता घेऊन आल्यात. काय सांगतेस काय तू? मी तुला म्हटलं होतं ना स्वानंदी नशीबवान आहे अगदी. खरंच बघ. नाही नाही काही नाही, खा खा. अगदी अगदी खरंय. चल बाय, मी नंतर फोन करते. हो चालेल चालेल. ए आणि ऐक ना, संपदाताईशी बोलणं झालंय का? नाही नाही, तुझा फोन ठेवला ना की तिलाच फोन करणार आहे मी. ए ऐक ना, मग मी बोलते ना तिच्याशी.
बर चल चल बाय. हा नक्की आहे हा. अगं हो बाय. आई काय म्हणाली? येते येते. अगं अगं हो. स्वानंदी हे कसं काय झालं? मी म्हटलं ना कोण कोणाला काय सरप्राईज देते ते बघायचंय मला. ह्या पुढे घे. वा हा 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 आईच्या हातचे पोहे. वा वा वा. या पोह्यांची सर्जकत कशालाही नाही. आई आय लव्ह यू. अगदी वेळेवर आले ना पोहे खायला. हो ना. मस्त झालेत ना. आई मला नको, तू खा.